एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये, आम्रपाली अमूल्य व्लॉगमध्ये. तर मी आज बनवत आहे पनीरची भाजी आणि चपात्या. चपात्या तर आपल्या रोजच असतात आणि चपात्या मला लागतातच. मी भात खात नाही. मी तुम्हाला मागे पण सांगितलं मी भात खात नाही म्हणून. तर बनवते भाजी आणि चपाती. झालेला उशीर, ऑलरेडी वाजलेले 2, कारण की मी करत होती शॉर्ट व्हिडिओ एडिट, त्याच्यामुळे मला उशीर झालेला आज दुपारच्या जेवणाला. तर मी पटापट असं पनीरची भाजी, म्हणजे मी पनीरची चटणी बनवणार आहे टॅमॅटो आणि कांदा कापून. मला खूप आवडते मस्त मसाले वगैरे टाकून. तर ती तुम्हाला मी दाखवतेच की मी कशी पनीरची भाजी बनवत आहे. आणि तर चला मग बघूयात आपण पनीरची भाजी. सो हा आहे माझा किचनमधला व्ह्यू म्हणजे खिडकीतून जो प्रकाश पडतो तो खूप छान वाटतो, नॅचरल लुक देतो एकदम. आणि मी आज घातलेली आहे येलो साडी आणि हे ब्लाऊज, जे मी नाही शिवलेलं आहे, माझ्या टेलरने आधी शिवलेलं होतं. सो बघा, आजचा मी हा असा लुक केलेला आहे. आणि मी आज केस धुतलीत. काल मी केसांना तेल लावलेलं होतं, तर मी आज केस धुतली. त्यामुळे मी सोडलेली होते, ते आता सुकत आलेले आहेत. तो आता आपल्याला करायचा आहे स्वयंपाक. तर आपण बांधूयात वरती केस आणि मग चालू करूयात व्लॉगला. सो वरती मी आता केस बांधते. आणि मला मागे कमेंट पण आलेली, अरे स्वयंपाकाच्या घरामध्ये काय केस इसे हे करते. तर स्वयंपाकाच्या घरात केस सोडत नाही, ऑलमोस्ट केस बांधूनच ठेवते. पण मी ते ओले असल्यामुळे कसं, आपण जर ओले ओले बांधले ना, तर तुम्हालाही माहिती आहे की डोकं दुखायला सुरुवात होते. आपली डोकं दुखायला सुरुवात होते. त्याच्यामुळे मी लगेच नाही बांधत. सो मी आता तात्पुरती असा आंबोडा हा घातलेला आहे. दिसतोय का तुम्हाला? हे बघा कशी वाटते आंबोड्यामध्ये मी. असा आंबोडा मी घातलेला आहे. तर चला स्टार्ट करूया. आधी मळते पीठ मळून मग जे काय आहे पनीरच्या भाजीचं त्याची सुरुवात करते. तर चला मग, आता पिठाचा डबा माझा खाली असतो. तर इकडे चपात्या रेडी झालेल्या आहेत माझ्या. आणि पनीरच्या चटणीसाठी मी इकडे केलेलं आहे टॅमॅटो, कांदा आणि कोथिंबीर रेडी. आणि थोडंसं जिरं टाकेल आणि जे मसाले आहेत ते टाकेल, बस. त्याच्या व्यतिरिक्त मी काही नाही टाकणार, तुम्हाला मी दाखवते. पण याच्या आधी मी जे पनीर आहे ते थोडंसं फ्राय करून घेईल, म्हणजे त्याची टेस्ट थोडीशी चांगली लागते म्हणून. आय लव्ह पनीर. मला पनीर हे खूप आवडतं. कॉल आल्यामुळे मला जमलं नाही दाखवायला. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 मसाले, थोडंसं जिरं, कोथिंबीर आणि थोडंसं परतून घेतलं आहे हलकं टॅमॅटोला. आणि मग वरनं मी पनीर सोडलं आणि 1 कप, फक्त छोटासा 1 कप जो आहे ते पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि लाल मिरची टाकली आहे तिखटसाठी. हिरवी मिरची नाही टाकली मी, लाल मिरची टाकली आहे. आता हे मी कमी गॅसवरती 5 ते 6-7 मिनटं शिजवून घेईन पनीरला, जोपर्यंत ते पाणी होत नाही. बघू शकता तुम्ही, हा जो कप आहे हा 1 कप पाणी मी त्याच्यात टाकलेला आहे. तर हे बघा, असं ह्या पद्धतीत 1 नंबर वास येतोय असा. मला पनीर हे खूप आवडतं. तर हे इकडे होईपर्यंत मी आता हे सगळं किचन आवरून घेते. बघू शकता पसारा तुम्ही. हे बघा, माझं स्टँड पण येते ब्लॉगचा आणि हा पसारा आता सगळा मी आवरते. तर तुम्हाला पण असं झटपट पनीर खायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. फक्त कांदा आणि टॅमॅटो, कोथिंबीर शिवाय मी काहीही टाकलं नाही. तर खूप छान असं झालेलं आहे. मला तर असं खूप आवडतं पनीर आणि त्याचा वासही खूप छान येतो आहे भाजीचा. तर छोटीशी रेसिपी होती, ती मला शेअर करूशी वाटली तर मी केली. तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही ट्राय करा ही रेसिपी. मी एक्स्ट्रा काहीच नाही टाकले त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूण दुसरा काय मसाला, माझ्याकडे जे आहेत मी ते साधे टाकले, पण छान लागतं त्याच्यामध्ये पण. तर बघा, शिजते आहे ती मस्तपैकी. हे बघा फायनल लुकचा वाला. काय पाहिजे बोल? हां, काय पाहिजे? हां, कुरकुरे कंट्रोल कर.
फटके कमी पडले का कालचे फटके? अभ्यासला बसलाय ना? अभ्यासाला बसलाय ना? चला अभ्यास कंप्लीट करून घे. क्यों मतलब क्लास जाने का है जल्दी. हाँ जल्दी अभ्यास पटपट करून घे नाही तर टीचर ओरडेल मग नंतर परत. हा काय बोलत होते? अरे म्हटलं रोज साडी घालत जा, साडीवर जरा चांगली दिसत राहते. जरा चांगली दिसत राहते म्हणजे चांगली दिसते असं मला म्हणायचंय. रोज साडी घातल्यावरती वैताग. काम कसे करायचे मग? काम काय तुला साडीला नाही काम करायचे, तुला काम करायचे. अरे पण साडीला काम नाही करायचे, मला करायचे. पण मला साडीवर काम करायचेत ना. त्याला काय होतं? त्याला काय होतं म्हणजे? मग त्याला काय होतं म्हणजे? बाकीच्या बायका साडी घालून काम नाही करत का? हा बाकीच्या बायकांना सवय आहे साडी घालून काम करायची. मला सवय आहे का? मग सवय लाव. मी फक्त व्हिडिओ शूट करायचं असतं म्हणून साडी घालते. सवय लाव. सवय लावू. हा तर मी आलेली माझ्या परत ओरिजिनल अवतारामध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, बरं नव्हतं मला. तर भाजी वगैरे टाकून आपल्या ओरिजिनल लुकमध्ये जे आहे मॅक्सीमध्ये मी आलेली आहे. आणि बाहेर पाऊस पण पडतो आहे, थंडी वाजते आहे, सर्दी झालेली त्याच्यात. तुम्ही काल मला बोलले कमेंटमध्ये की हा मग असाच मार खातो मग तू, असाच मार खातो मग तू. अजून अजून अभ्यास करायला घे. चल लवकर अभ्यास करायला घे. तन्मय तिकडून ते घेऊन काहीतरी काठी वगैरे आण, मला बघू दे. कालचं त्याचं राहिलंय. कालचं लवकर आहे, लवकर लवकर. माहिती आहे तुम्ही मजाक करायला लागले त्याच्यावाले. अभ्यास कर चल. त्याला माहिती. चल चल पटापट अभ्यास करायला नको ह्याला, पण ते टाइमपास करायला पाहिजे. चल अभ्यास कर आणि नीट व्यवस्थित नाही ठेवून दे, जाऊ दे तो करतोय अभ्यास. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मी साडी रोज घालावी. मी घालते साडी रोज, पण मी शूटसाठी घालते. आणि रोज शूट नाही करत, 2 दिवसात 3 दिवसात म्हणजे असे व्हिडिओ काढून घेते 2-2, 3-3 दिवसाचे. मी तुम्हाला एक ब्लॉग बनवणार आहे इंस्टाग्रामवर. मी व्हिडिओ कसे शूट करते, काय करते, कधी टाकते, पोस्ट करते, सगळं सांगेल. तर त्यांचं म्हणणं असंच आहे की साडी घालावी मी. तर दिवसभर घातलेली होती, पण मग आता संध्याकाळ झाली, म्हटलं कम्फर्टेबल वाटत नव्हतं म्हणून परत मॅक्सी ड्रेस घालते. जायचं असतं म्हणून ड्रेसेसवरतीच जाते. साडी तर नाही घालू शकत ना. क्लासला जाऊन कुठे किंवा कुठे बाहेर फिरायला गेली तेव्हा पण साडी घालते. आणि खूप विचार करून घालावी लागते, कारण की बाहेर जायचं असतं तर त्याच्यामध्ये साडीत व्यवस्थित चालता पण येत नाही. पण तरी मी घालत असते, कारण की आपल्याला शूट वगैरे तिकडे करायचा असतो. मस्त व्ह्यू भेटतो तेव्हा मग शूट करतो आपण. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि मी बनवलेली पनीरची भाजी नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्येच. तोपर्यंत बाय बाय. काय करतोय? चुकतोय? हे किती चुकतोय असं? हे आता याचं असं चालूच राहणार आहे. याचा आता क्लास जायचा वेळ झालेला आहे क्लासला, तोपर्यंत त्याच्या मस्त्या अशा चालू होणार आहेत. ही बॅग आलेली माझ्या भावाला, ऑनलाईन ऑर्डर मारतो म्हणून त्याच्यात चालले त्याच्या मस्त्या. तर चला बाय बाय.